मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खराडेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे. आणि आज एक शेळी पालनातलं एक सुंदर उदाहरण पाहणार आहोत. शक्यतो आपण कोणी शेळी पालन जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्या डोक्यात एक मोठं शेड, एक 50 भर प्राणी आणि फार मोठा तामझाम असं आपल्या डोक्यात येतो शेळी पालन सुरू करायचं म्हटल्यावर. पण मित्रांनो, खरं शेळी पालन तसं नाही आहे. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर शेळीसाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं शेड केलं आणि जे तुमच्या वैरणीवर, तुमच्या शेतात जी चारा होते, वैरण होत्या, त्याच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकताय. एवढेच प्राणी केला आणि त्यात तुम्ही क्वालिटी जनावरांमध्ये तयार करायला लागला तर ते तुमचं शेळीपालन खरं तर यशस्वी आहे. आणि आज आपण आलेलो आहोत असंच एक यशस्वी शेळीपालन बघण्यासाठी. आपल्या सोबत आहेत सुधीर टिळेकर साहेब. आणि विशेष म्हणजे टिळेकर साहेब हे पुण्यामध्ये जॉब करतात आणि हे जे त्यांचं शेळीपालन आहे त्यांची आई आणि सुधीर टिळेकर साहेबांच्या पत्नी या दोघी मिळून सांभाळतात. आणि तरी सुद्धा आज आपण टिळेकर साहेबांच्याकडनं त्यांचा शेळीपालनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. आणि ते स्वतः इथं जातीनं हजर नसताना सुद्धा त्यांची जी प्राण्यांची क्वालिटी तयार झालेली आहे ती एवढी जबरदस्त कशी आहे ते सुद्धा त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत. आणि त्यांचे जे चांगले चांगले काही प्राणी आहेत त्यांच्याबद्दल विशेष माहिती घेणार आहोत. टिळेकर साहेब, नमस्कार. नमस्कार. पहिला तुमची थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार. माझं नाव सुधीर टिळेकर, राहणार खराडेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आपण शेळीपालन चालू केलं हे लॉकडाऊनमध्ये. लॉकडाऊनमध्ये आपण पंजाबमधनं 3 शेळ्या घेतल्या. त्या 3 शेळ्यापासून आपण जी सुरुवात केली त्यामध्ये 1 शेळी आपली एक्सपायर झाली. पण ज्या 2 शेळ्यांना आपल्याला साथ दिली त्यापासून आपण हळूहळू वाढवत गेलो शेळीपालन. आणि ह्या बिटलमध्ये पहिल्यांदाच आपण, अगोदर आपल्याकडे उस्मानाबादी शेळ्या होत्या, त्या हळूहळू आपण कमी केल्या आणि बिटलमध्ये आपण वळलो. बिटल ही शेळी परिपूर्ण स्ट्रक्चर नसल्यामुळे, दुधाला चांगली असल्यामुळे आणि मार्केटमध्ये चांगला त्याचा भाव असल्यामुळे आपण बिटलमध्ये काम करण्याचं ठरवलं. 2 वरून संख्या आपली जवळजवळ एक 16 वरती गेली, लहान मोठी धरून. पण आपण पिल्लांची मध्ये मध्ये विक्री केली. आता सध्याला आपल्या फार्मवरती 10 आहेत छोटे मोठे नग धरून. त्यातील आता आपल्या व्हिडिओमध्ये दिसतात ही 2 दातावरती फिमेल आहे आणि ही ज्युनियर शंभूची ही आदन फिमेल आहे. आपण बहुतांश सावळकड्या फिमेल त्या 4 दातावरतीच लोड करतो. आणि आपल्याकडे लोड करण्यासाठी कोबरा लाईनचा, ब्लड लाईनचा एक मेल आहे, कोबरा मेल आहे. सध्या तुमचं ब्लड लाईन मध्ये काम चालू आहे बिटलमध्ये. यस. बरं, आता मला एक सांगा, बिटलमध्ये प्रॉपर चालू करून किती वर्ष झाली म्हटलं? 4 वर्ष झाली आहे. 4 वर्ष झाली. आणि हे जे सगळं इथलं नियोजन आहे फार्मचं ते तुमच्या घरात तुमच्या आई आणि तुमच्या पत्नी पाहतात? यस. कारण आम्ही गोविंद मिल्क अँड मिल्क प्रायव्हेट आपल्या डेअरी रिलेटेड इंडस्ट्रीज त्यामध्ये काम करतो. बरं. आणि आपल्याला वेळ मिळत नाही, त्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस मी लक्ष देतो. बाकीच्या वेळेत आई आणि माझे मिसेस सगळं हँडल करतात. आणि त्यांना काही प्रॉब्लेम आले तर ते फोनवरती आपली चर्चा करतात. आणि अनुभव पण आता आले 4 वर्षात, त्यांना पण बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या आपल्या ॲब्सेन्समध्ये. आता हे आपण शेड केले अगदी साध्या पद्धतीनं, पण शेळ्यांना जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व काही इथं तुम्ही उपलब्ध केलेल्या आहेत. तर मला सांगा, सुरुवातीला याच्यावर किती खर्च वगैरे केला तुम्ही? काय शेडवरती हे ऑलरेडी शेड अगोदरचं होतं, म्हणजे गायींचं होतं. गाईचं पण होतं? गायींचं हळूहळू कमी केल्यानंतर आपण ते स्ट्रक्चरल जाळी आणि हे बाहेरचं कंपार्टमेंट ओपन केलं, कारण उन्हात बसण्यासाठी. बरं. आणि थोडं सावलीमध्ये आणि दावून केले आपण लोखंडाच्या त्या प्लास्टिकच्या. आणि बाकी पाण्यासाठी आपण बकेट ठेवतो. त्या गोष्टी म्हणजे कमी खर्चातच केलेले आपण, असं जास्त काय शेडवरती आपण खर्च केला नाही. पण मी शेळ्यांवरती जास्त खर्च म्हणजे त्यांच्या खुराकावरती आणि खाद्यावरती करतोय सध्याला. मला आम्हाला ते नियोजन पण सांगायचं, खाद्याचं आणि खुराकाचं नियोजन आहे. आता आपण शेळ्यांना सुरुवातीला सकाळी म्हणजे 2 टाइम झाड नव्हतं आपलं शेड एक स्वच्छ. आणि त्यानंतर आपण खुराकामध्ये गोळी पेंट, शेंगदाणा पेंट, सोयाबीन आणि मकाचा बारडा असं 4 प्रकारचं खाद्य मिक्स करून ठेवतो. म्हणजे शेळी ती दूध देऊ नाहीतर अगर नको देऊ, पण आपण त्यांना 2 टाइम खुराक ठेवतोच. प्लस त्यांना बाकीचे जे आपले टॉनिक्स असतात ते वायजेस्ट असतं, परत ब्रोटॉन आहे, मल्टीस्टार आहे किंवा व्हायटमिच आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्शियम आहे. आणि जंतनाशक मी 2 महिन्यातून एकदा करतो, कारण आपलं काय ओपन म्हणजे असं बंदिस्त शेळीपालन आहे, शेळ्या काय आपण चराय सोडत नाही बाहेर. आणि बाकीचं सुक्या चाऱ्यामध्ये तूर बुसकट असतं. सकाळी 10 वाजता आपण कुटी देतो, मक्याची किंवा ओल्या चाऱ्याची कुटी देतो. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता रोटेशनमध्ये आपल्याला गवत मिळतं किंवा मेथी घास असतो, दशरथ घास आहे आपल्याकडे लागवड केलेली, किंवा सुवाबळीचा पाला. ही वेगवेगळे व्हेरियंट आहेत चाऱ्यामध्ये आपल्याकडे, त्यामुळं शेळ्यांना आवडीनं खातात. म्हणजे ऑफ फीडवर जातात किंवा शेळ्या एक एक चारा खाऊन बोर होतात असं काही नाहीये. ते चांगल्या आवडीनं प्रत्येक म्हणजे 3 टाइम ज्यावेळेस चारा टाकतोय आपण 3 टाइम दिवसातून, त्यावेळेस ते आवडीनंच खातात ते. आणि रिझल्ट तुम्हाला दिसतोय. नियोजन अतिशय उत्तम आहे. जे प्राणी आपण समोर ठेवलेत, जाणून बुजून ठेवलेत, की प्रेक्षकांना सुद्धा बघायला मिळतील की काय पद्धतीने प्राणी डेव्हलप झालेले आहेत. या अजून मित्रांनो पहिल्या रूप पाटा आहेत, यांना अजून क्रॉस सुद्धा झालेले नाहीत किंवा सुधीर साहेबांनी यांना भरवलेलं सुद्धा नाही आहे. 2 दातावर पाटा आहेत, 4 दात होतील त्याच वेळेला भरवणार आहेत. पण तुम्ही आताच त्यांचं स्ट्रक्चर किंवा त्यांच्या अंगावरची शाईन वगैरे बघू शकताय. ही आपली जी फिमेल दिसते आवटे साहेबांच्या हातात आहे, ही ज्युनियर शंभू
आता हा जगदाळे साहेब आणि जल्लो साहेब यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून आपल्याला दिलेली त्यांना आपली ही 4 महिन्याची असताना घेतलेली. आणि ही सिंगम ब्लड लाईन मधली लुसी नाव आहे ह्या फिमेलचं. ही आपल्याला जितेंद्र शिनवे कोल्हापूर म्हणजे आदमापूरचे त्यांना आपल्याला दिली. ही पण 3 महिन्याची असताना आपण आणलेली शेडवरती. ते आपण डेव्हलपमेंट केलेले आहेत. आता सध्याला ही 2 दातावी आणि ही आदंत आहे. आणि ह्या 4 दातावरती गेल्यानंतर आपण क्रॉस करणार आहे. आपले मेल कोबरा हा मेल आहे आपल्याकडे. त्या ब्लड लाईन वरतीच आपण काम करतो आणि पुढे जाऊन आपल्याला चांगल्या चांगल्या ब्लड लाईन मध्ये काम करण्याची पण इच्छा आहे आपल्याकडे. आणि डेव्हलपमेंट वरती आपण भर देतोय त्या गोष्टीचा. चालेल साहेब, मग तुमच्या आणखी आता काही जनावर पाहूया ज्या विशेष करून तुमच्या गोट्याच्या आकर्षण आहेत. अशा 2 शेळ्या ज्या पहिल्या वेळासाठी आता गाभ आहेत आणि जवळ आलेल्या आहेत येण्यासाठी, त्यांना बघूया. टिळेकर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमच्या फॉर्मवाला आमचा पहिला पाहुणचार तुम्ही केला. प्राणी पाहून म्हणजे समाधान वाटलं. ओके साहेब, तुमच्या जरा म्हणजे अप्रतिम प्राणी तुम्ही डेव्हलप केलेत. कारण लहान घेऊन मोठं करणं म्हणजे सोपं नाही. आता काय काय नवीन शेळपालक येते, आम्हाला मोठंच पाहिजे म्हणते, पण तुम्ही तसं न करता लहान घेऊन मोठं केलं, डेव्हलप केलं, म्हणजे याला आम्हाला अभिमान वाटतोय. हा, कारण काय एकदम मोठे ॲनिमल्स आपण घेतो त्याच्या मागे त्याची हिस्ट्री किंवा आपल्याला डेव्हलपमेंटसाठी जास्त वाव मिळत नाही. पण आपण लहानातून त्यांना डेव्हलप केलं म्हणजे आपल्या फार्मवर परिपूर्ण म्हणजे सेट होतं ते ॲनिमल. आणि त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचे काही क्वालिटीज ते आपल्याला लहानपणापासून समजतात. बाबा हे कुठपर्यंत हाईट करेल किंवा काय ह्याची कॅपॅसिटी आहे भविष्यात. तर तुम्ही हा मेल चॉईस करताना म्हणजे ह्यात काय गुण बघून तुम्ही चॉईस केला हा मेल? हा मेल आपल्याला केशव लांडगे साहेबांना दिलेला आहे. म्हणजे पंजाबमधनं ब्लड लाईन मधला चांगल्या ब्लड लाईन मधला मेल दिला आपल्याला त्यांना. आणि त्याचं परिपूर्ण म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे आता 2 दातावरती आहे. बरोबर. तर त्याचं पंच रोमन नोज आहे, सप्ती शिंग आहेत. आणि सध्याला त्याची जॅलरी किंवा डेव्हलपमेंट बघता हाईट आता 2 दात 42 वर आहे. आणि याचा रिझल्ट आपल्याला आपल्या ज्या फार्मच्या मेन फिमेल आहेत 2 आपल्या कस्तुरी आणि राणी, त्या फर्स्ट टाइम आपण याच्याकडूनच लोड केल्या. आदंत असताना ह्यानं लोड केल्या. आणि ह्याचा रिझल्ट म्हणजे असा की दोघे फिमेल आपल्या 3 पिल्लं आपण सोनोग्राफी केली शिरवळच्या इथे, तर दोघी कन्फर्म. आणि एकाच दिवशी लोड केले तर आदंत वयात आहे ना, सकाळी 1 आणि दुपारी 1. आणि मेलचा रिझल्ट आपल्याला लवकरच 1 आठवड्याच्या आतच बघायला मिळेल. अभिनंदन. थँक्यू. आणि मेल डेव्हलपमेंटसाठी अजून म्हणजे स्ट्रक्चरल वाढ होईल त्याची आणि हाईट पण वाढावा. 45-60 वर गेला तरी आम्हाला परिपूर्ण म्हणजे ही आहे, अभिमान आहे. छान. मित्रांनो, आता आपण टिळेकर साहेबांच्या फार्मवरच्या प्रमुख ज्या आकर्षण आहेत, नाव काय म्हटलं साहेब? कस्तुरी आणि ही कस्तुरी हां. आणि ही राणी. राणी. कस्तुरी आणि राणी ह्या 2 शेळ्या पाहतोय. बिट्टलमध्ये जे वैशिष्ट्य आहे की मोठं बॉडी स्ट्रक्चर असणं, एक हेवी वेट बॉडी स्ट्रक्चर, दुधाला त्या शेळ्या उत्तम असतात. आणि बाकीही त्यांचे जे गुणधर्म आहेत, डबल हड्डी, बोन स्ट्रक्चर, या सर्व गुणधर्मांनी परिपूर्ण अशा या 2 शेळ्या आपल्याला इथं पाहायला मिळतात त्यांच्या फार्मवर. आणि ह्या शेळ्यांच्याबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडून आपले परममित्र परमेश्वर येडगे दादा त्यांच्याकडून ह्या शेळ्यांच्याबद्दल माहिती घेतील. तुम्ही हा मेल कधी आणते काय? त्या फिमेलचं नाव कस्तुरी. आपण ही 4 महिन्याची असताना जल्लोष सावंत यांच्याकडून घेतलेली. जल्लोष सावंत मसवड. जल्लोष सावंत ह्याचे मसवडचे त्यांना आपल्याला 4 महिन्याची असताना दिलेली ही फिमेल. आणि ही आहे बाहुबली ब्लड लाईन मधली. अच्छा. तिचा जो फादर आहे तो बाहुबली होता. आणि ही जी आहे ही आपले जितेंद्र शिनवे कोल्हापूर सोनाळीचे, त्यांना 2 दात असताना ही मला फिमेल दिली होती. आणि आपण आता ह्या दोन्ही फिमेल 4 दातावरती कोबरा मगाशी आपण जो व्हिडिओमध्ये मेल बघितला त्याकडून ह्या लोडेड आहेत. आता एक 10 ते 12 दिवसात त्या पिल्लं देतील. अच्छा. जवळ आलेल्या त्या. साहेब, तुम्ही यांचं सोनगुड पण केलाय. 3 पिल्लं आहेत असं तुम्ही म्हणला. हो. आणि समोर दिसते पण 3 पिल्लं आहेत. का व्हिडिओवर दिसेल नाही दिसलेला ते आता हे पण दिसतंय, कारण पोट वगैरे आहे म्हणजे 100% पिल्लं असणार आहे. हो. तर ह्याच्या मागं तुमचं जरा हे सांगा ना. आपण ही 4 महिन्याची असताना आणली आणि ही 2 दात असताना आणलेली. त्यावेळेस फिमेल थोड्या म्हणजे तयार आपल्याला डेव्हलपमेंटसाठी वेळ मिळाला. आणि ज्यावेळेस आपण 4 दातावरती फिमेल परिपूर्ण गेल्या त्यावेळेसच आपण त्यांना लागवड करण्याचा निर्णय घेतला. का तर त्यांचं भविष्यात आपल्याला मिळणारी पिल्लांची क्वालिटी प्लस त्यांच्याकडून मिळणारी दुधाची कॅपॅसिटी ह्या सगळ्या परिपूर्ण डेव्हलपमेंट व्हाव्यात ह्यासाठीच आपण 4 दातावरतीच लोड करतो फिमेल सर्वच. आणि ह्या दोन्ही पण आपण त्याच केल्यात. आणि ही आपली जी कस्तुरी फिमेल आहे ती 4 महिन्यानंतर ओनली आपल्या म्हणजे खाण्यावरती आणि आपल्या फीडवरती म्हणजे जे आपण डाएटमध्ये देतो 2 टाइम त्याच्यावरती परिपूर्ण डेव्हलप झालेली. आणि आपले ह्याच्या मागं म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या आमच्या आईचे कष्ट आणि मिसेसचे पण लक्ष असते, कष्ट असतं त्यांचं.
मी जॉबला असल्यामुळे एवढं परिपूर्ण लक्ष देता येत नाही मला पूर्ण वेळ, पण त्यातून पण जेवढं वेळ मला देता येतो तेवढं देतो मी शेळी पालनासाठी. आणि त्यांना जे कष्ट घेतले आईनं आणि माझ्या पत्नीनं, ते मी खरंच म्हणजे त्यांना मानतो की त्यांना डेव्हलपमेंट केलेत, त्याच्यामागे त्यांचंच सगळं श्रेय आहे. साहेब समोर बघून फिमेल वाटते 100-110 किलोच्या आसपास वजन वाटते फिमेल, आरामात एवढं असेल पण. आणि हाईट साधारण 42 लगभग हाईट आहे फिमेलची. तिचं हाईट आपण चेक केली ती, हा. तर 42 दाखवती हा. कन्फर्म मध्ये, हा, आणि ही जी आहे ती 38 आहे. हा, बरोबर बरोबर. पण हिचं म्हणजे परिपूर्ण अशी कानाची लांबी हा, किंवा हा. असं खुल्या कानामध्ये, अच्छा, आणि बाकीच्या स्ट्रक्चरमध्ये ही पण तिला थोडीच तोड आहे. हा हा हा. माणसांना काळा हा कलर खूप आवडतो, पण कलर मध्ये पण अॅनिमल कसे असतात किंवा स्ट्रक्चरल आपण बघतोय समोर, बरोबर. डेव्हलपमेंट केल्यानंतर होतं. नाही बरोबर, बिटल म्हणजे काळा कलर हे गैरसमज आहे आपल्या महाराष्ट्रात विशेष करून. खरं तर पंजाबमध्ये कलरला जास्त महत्व आहे. आणि आता तुमच्या हातात जो हा लोहा कलर आहे हां. तो तर बिटलमधला प्रमुख कलर किंवा जो मूळचा कलर आहे म्हणतात तो कलर आहे. लोहामध्ये आपल्याला क्रॉस मध्ये भरपूर ब्लॅक पण पिल्ल भरपूर मिळतात लोहामध्ये. हां हां आणि सगळ्यात मोठ्या फ्रेमचे स्ट्रक्चर बघितल्या तर कलरफुल अॅनिमल्सच आहेत जास्त करून. बरोबर. आता हा भाग वेगळा की माझ्याकडे एक कलर आहे म्हणून मी असं म्हणत नाही, पण स्ट्रक्चरल किंवा ब्लॅक कलर पण म्हणजे थोडीच थोडा नाही, पंजाबमध्ये जे टॉपचे अॅनिमल आहेत ते सगळे कलरमध्ये आहेत. आणि बिटलमध्ये जेवढी कलरमध्ये व्हरायटी मिळते, वेगवेगळे जेवढे कलर आहेत माझ्यामध्ये तेवढे कुठल्या दुसऱ्या जातीत कलरची व्हरायटी नाही आहे. नाही नाही आहे. साहेब तुमचं बिटलचं म्हणजे हे का बरं निवडलं तुमच्या बिटल शेळी आमच्याकडे उस्मानाबादी शेळ्या होत्या अगोदर. आम्ही पारंपरिक आपलं करायचो शेळी, आपलं खाली खायला टाकायचो, खायचे थोडं, बाकीचं वेस्टेज जायचं, कारण त्याच्यावरतीच ते सगळं घाण ही व्हायची. पण ज्यानंतर लॉकडाऊनमध्ये माझा जॉब गेला आणि मी विकास साळुंके असतील आपले महाराष्ट्र बिटल गोट फार्मचे साताऱ्याचे, त्यांच्याकडून आपले प्रदर्शनात मी बिटल शेळ्या बघितल्या. तिथून आवड निर्माण झाली. मी त्यांची 2-3 वेळा गाठ घेतली आणि तिथून मग आपल्याकडे पण बिटल शेळ्या घ्याव्यात असा हा थोडा मनाशीही केलं मी की घ्यायच्या शेळ्या, बघूया घरचे काय म्हणतात. घरच्यांना पहिल्यांदा म्हणले की नको, आपल्याला आजारी पडतात जास्त, मेंटेनन्स जास्त आहे. पण एकदा सेट झाले ह्या, म्हणजे पंजाबमधनं घेतलेले म्हणून त्या आजारी पडत होत्या किंवा सेट व्हायला त्रास देत होत्या. पण आपल्या इथं जी बोर्न झालेले आहेत पिल्लं, ही डेव्हलपमेंटला काहीच प्रॉब्लेम येत नाही कुठंच, म्हणजे आजारी पडत नाही. लसीकरण इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये, फक्त 2 लसी तर इम्पॉर्टंट आहेत, एक ET+TT आणि PPR ह्याच्यामध्ये. आणि बाकी सगळं बिटलचं बघायला गेलं तर त्यांची वाढ किंवा चमक किंवा दूध देण्याची कॅपॅसिटी किंवा पिल्लांना मार्केटमध्ये असणारा भाव, ह्या सगळ्या गोष्टीनं आपण बिटलची निवड केलेली. आणि बिटलचा दिवसेंदिवस कल वाढत चाललेला आहे. साहेब तुम्ही देशीपेक्षा बिटलमध्ये समाधान आहे का? हो, भरपूर समाधानी मी. माझ्याकडे एक पण आता सध्याला कस्टमर मला विचारतात की देशी आहे का किंवा शिरोई आहे का, तर मी आपल्या त्यांना सांगतो मी फक्त बिटलवरतीच काम करतो आणि बिटलमध्येच आपल्याकडे मिळतात अॅनिमल, बाकी आपण ठेवत नाही. हां हां हां. काय काय आता बऱ्याचपैकी आम्ही पण आता ऐकतो बरेच, अहो तुम्ही बिटल पाळताय, बिटलमध्ये पैसे नाहीत, कस्टमर नाही, असं काय झालं का तुम्हाला कधी? आता कस्टमर सांगायचे म्हणले तर माझे पहिलेच कस्टमर फार्मचे संदीप सरच होते. त्यांना माझे पहिलं अॅनिमल्स इथून सांगलीमध्ये गेले, पहिल्यांदाच कस्टमर होते. तिथलं त्यांचा एक मित्र होता, म्हणजे लांब होतं फार्म, त्यांना तिथून सुरुवातीला तेच कस्टमर होते. आणि ऑनलाईन जेवढा प्रतिसाद आहे, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा बाकीचं असेल मीडिया की यूट्यूब, आता रील्स आले तर रील्स ह्याच्या इंस्टाग्रामवरती, तर ॲडव्हर्टायझिंगला प्लॅटफॉर्म बरेच आहेत आपल्याकडे. आणि त्यामुळं कस्टमर जर क्वालिटी असेल तर कुठंही जायला तयारी, त्यांचे पैसे द्यायला पण तयारी. कारण मी स्वतः कोल्हापूरला जाऊन आले, आदमापूरला फिमेल घेऊन. चला तर मित्रांनो, आज आपण एक सुंदर असा फार्म बघितला आणि त्या फार्मपेक्षाही जास्त सुंदर जनावरं बघितली, बिटलमधल्या शेळ्या बघितल्या. आणि अतिशय उच्च क्वालिटीच्या बिटल शेळ्या ज्या साहेबांनी तयार केल्या आहेत, सुधीर टिळेकर साहेबांनी, त्यांचा फार्म बघितलेला आहे. तर टिळेकर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. आपला फार्म आज आम्हाला दाखवला, तुमची जनावरं दाखवली आणि माहिती दिली त्याबद्दल. सोबतच टिळेकर साहेबांचे काही मित्र आहेत, आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. आमचे मित्र माझ्यासोबत जे सांगलीहून इथं मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत, आमचे प्रेरणास्थान सायमोते आबा, आमचे मित्र परमेश्वर दादा येडगे आणि टिळेकर साहेबांचे मित्र आहेत. आपण त्यांची सुद्धा पर्सनली ओळख करून घेऊया. नमस्कार, माझे नाव विजय माने, मी बिदालवरून आलेलो आहो. हे आमचे मित्र आहेत टिळेकर साहेब. एक 2 वर्ष झाली ते आमच्याशी संलग्न आहेत. बरं बरं. तुमचंही बिटल शेळीपालन आहे का साहेब? आहे. आपल्याकडे साधारण किती जनावर आहेत? माझ्याकडे 3 बिटल आहेत आणि वेगवेगळ्या जातीच्या शेळ्यांमध्ये मी काम करतो. करता काय? कोटा आहे, शिरोई आहे. बरं 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 बरं. साहेब, मित्रांनो, आपण मगाशी जो व्हिडिओमध्ये मेल पाहिला त्या मेलचे मालक आहेत ते, आणि आपण त्यांचीसुद्धा ओळख करून घेऊया. साहेब पुढे आहे की. हां, माझं नाव प्रथमेश जगदा आहे आणि कोबरा लाईनचा जो मेल आहे टिळेकर साहेबांपाशी त्याचा मी मालक आहे. बरं. मग आणि आपल्याकडे बिटलचे काय जनावर आहेत? माझ्याकडे 5 शेळ्या आहेत. 5 शेळ्या आहेत. बिटलच्या 5 शेळ्या आहेत. बरं. मी 2 शेळ्या टेलर साहेबांकडून आणलेल्या आहेत. बरं. आणि एक शेळी दिग्विजय नांगरे पाटलांकडून घेतलेली आहे. अच्छा अच्छा. आणि एक जल्लोर साहेबांकडून आणलेली आहे. आपलं गाव कोणतं साहेब? बिदाल. बिदालच. बिदाल. ओके ओके.
चालेल तर मग पुन्हा एकदा आपलं रिझल्ट पाहायला कधी आपल्याला जमेल त्यावेळी येऊच नक्की. रिझल्ट खरं तर उत्सुकता आहे आम्हाला या 2 शेळ्यांचं कसे काय पिल्लं पडणार आहेत. दरम्यान मिळेल 12 मार्च ते 16 मार्च दरम्यान. म्हणजे 8 ते 10 दिवसाच्या आतच या शेळ्या विणार आहेत आणि त्यांचा रिझल्ट आपल्याला दिसेल. चालेल, ओके, धन्यवाद साहेब. ओके, धन्यवाद. चला तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा फार्म आणि हा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. जर अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आणखी बघायचे असतील तर आपल्या शाश्वत फार्म्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो. आणि आपण असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा आपल्यासाठी घेऊन येत राहू, जेणेकरून आपले नवीन शेळीपालक जे सध्या शेळीपालनात उतरू पाहत आहेत त्यांना महत्त्वपूर्ण माहिती नेहमी मिळत राहील व आपले जे शेळीपालक शेळीपालनामध्ये अयशस्वी होत आहेत त्यांना या व्हिडिओमधून किंवा आपण जे मार्गदर्शन करत आहोत त्यातून काहीतरी हातभार लागेल व त्यांचे शेळीपालन यशस्वी होईल. धन्यवाद.